नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हम्पीच्या पाठीमध्ये. तर आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली ती अंजनदरीपासून. काल आपला ॲक्च्युअली टाईम कमी पडला, त्यामुळे काल आपण 2च स्पॉट कव्हर करण्यात आले. काल आपण गेलो होतो सर्वप्रथम विरूपाक्ष टेम्पलला. विरूपाक्ष टेम्पल झाल्यानंतर आपण गेलो होतो मातंग हिलला. मातंग हिल आणि विरूपाक्ष काल 2च स्पॉट आपले कव्हर झाले. त्यामुळे आज आपण अर्ली मॉर्निंग 7-7:30 वाजता आम्ही ट्रिप आमची स्टार्ट केली. देन आमच्या दिवसाची सुरुवात केली आम्ही आज अंजनदरीपासून. जय सियाराम. अंजनाद्री पर्वत पार करण्यासाठी टोटल 575 पायऱ्यांचा प्रवास तुम्हाला पूर्ण करावा लागतो. ते तिकडे एक्झॅक्ट समोर आहे मित्रांनो मातंग हिल, आणि मातंग हिलच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला दिसेल हे अंजनाद्री पर्वत. अंजनदरीबद्दल वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अंजनदरी म्हणजेच जिथे असं मानलं जातं की हनुमानराय यांचा जन्म झाला होता, ते हे स्थान आहे. हे लोकेशन कव्हर करून झाल्यानंतर आत्ता आपण आलो होतो पंपा सरोवर या ठिकाणी. पंपा सरोवरबद्दल सांगायचं झालं तर पौराणिक कथानुसार येथेच शबरी नावाची एक भक्त राहत होती. तिने आयुष्यभर भगवान राम यांच्या येण्याची वाट पाहिली. ज्यावेळेस भगवान राम आणि लक्ष्मण हे सीतेच्या शोधात इथपर्यंत पोचले होते, तेव्हा या शबरीने अत्यंत भक्तिभावाने त्यांना बेरफळे अर्पण केली होती. ही कथा रामायणामध्ये खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी खूप पवित्र असे मानले जाते. रामायणातील कथानुसार एकदा वाली एका राक्षसाशी लढण्यासाठी या गुहेमध्ये गेला होता आणि खूप वेळ झाला तरी तो बाहेर आला नव्हता. त्यामुळे सुग्रीला असे वाटले की वाली हा मारला गेला असावा. म्हणून सुग्रीने गुहेचा प्रवेश मोठ्या दगडाने बंद केला आणि तो परत किष्किंधेला गेला. पण वाली मात्र जिवंत होता. तो राक्षसाला मारून बाहेर आला आणि गुहेचा प्रवेश बंद झालेला बघून त्याला असं वाटले की सुग्रीने आपल्यासोबत विश्वासघात केला आहे. त्यामुळे पुढे दोघांमध्ये खूप मोठा संघर्ष झाला. विठ्ठल मंदिर. तर हे होतं मित्रांनो आपल्या आजच्या दिवसातलं तिसरं लोकेशन. आता आपण पहिले हम्पीमधील नॉर्थ साईड एक्सप्लोअर करतोय. सकाळी आपण 7:30-8 वाजतेपर्यंत आपण आपली आजची दिवसाची सुरुवात केली होती. नॉर्थ साईड कंप्लीट करून नंतर आपण जाणार आहे साऊथ साईडला. नॉर्थ साईड फिरायला आम्हाला ऑलमोस्ट एक 2-3 तास गेले. आता हे आमचं शेवटचं लोकेशन आहे. हे लोकेशन कवर करून आता आम्ही साऊथला फिरायला जाणार आहे. हे सगळे लोकेशन्स आम्ही ऑटोनी कवर करतो आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑटोवाले किती चार्जेस घेतात, काय घेतात. तर ऑटोवाले मोस्ट ऑफ ते त्यांच्या हिशोबाने काही पैसे सांगतात, 3,000, 4,000, 3,500. तर ते तुमच्यावरती की तुम्ही कितपत निगोशिएट करता. तर आम्ही नॉर्थ आणि साऊथ साईड फिरायचे किती चार्जेस ऑटोवाल्याला पे केलेत हे मी व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला खूप बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आमच्या ब्लॉगमधून मिळणार आहे. विजय विठ्ठल टेम्पलच्या एंट्री गेटपासून ते विजय विठ्ठल टेम्पलपर्यंतचं हे अंतर सुमारे 1 किलोमीटर एवढं आहे. हे तुम्ही चालत देखील कव्हर करू शकता किंवा तुम्ही इथून गव्हर्नमेंटच्या बसेसचा लाभ देखील घेऊ शकता. इथे टोटल 4 एंट्रीज आहेत मित्रांनो. ही एक एंट्री आहे,
त्या साईडला एक एंट्री आहे, ही एक एंट्री आहे आणि सॉरी टोटल 3च एंट्री आहेत, नॉट 4, टोटल 3च एंट्रीज आहेत. त्या 3 एंट्रीचं महत्त्व वेगवेगळं आहे. ही जी एंट्री होती ही राजाला, फक्त राजा आणि राणी त्या लोकांना येण्यासाठी ही एंट्री होती. बाकीच्या नॉर्मल लोकांसाठी त्या साईडला एक एंट्री होती आणि या साईडला जे पुजारी वगैरे होते त्या लोकांना येण्यासाठी ही एंट्री होती. अशा 3 एंट्रींचं हे महत्त्व आहे. तिथे भजन मंडप, हे स्टोन चॅरेट आणि हा आहे लग्न मंडप. तिथे कोपऱ्यात किचन आणि डायनिंग एरिया सेक्टर हा. आणि तेच तुम्ही जर या साईडला आले तर तुम्हाला बघायला मिळेल संगीत मंडप, जे अनेक रीलमध्ये व्हायरल होतं आहे की या पिलर्सवरती असं वाजवलं तर ते आवाज येतो. तेच हे पिलर्स आहेत मित्रांनो. हे आहे स्टोन चॅरेट आणि हे आहे मेन विजय विठ्ठल टेम्पल, जिथे पहिली विठ्ठलाची मूर्ती होती असं आम्हाला आमच्या टूर गाईडने सांगितलं. जसं मित्रांनो, जर तुम्ही 50ची नोट ही नीट पारखून बघितली तर त्याच्यावरती तुम्हाला एक चित्र दिसेल. तेच हे स्टोन चॅरेट जे माझ्या मागे आहे, याला स्टोन चॅरेट असं म्हणलं जातं. हिंदू सनातन धर्म में खंडित होने का मूर्ति को पूजा नहीं चलेगा मैडम। ये मूर्ति बचाने के लिए इधर का पंडित लोग महाराष्ट्र को शिफ्ट किया। अभी भी महाराष्ट्र में बोलते ये मूर्ति को कानाडी विठ्ठल, करुनाडा का विठ्ठल, कन्नाडी राजा पंडारीचा बोलते। मूर्ति इधर ही है, देखो सर, ऐसा क्लोज करके वीडियो ईच मेथड मिडल पिलर सर। ये स्मॉल पिलर में म्यूजिकल इंस्ट्रूमेंट आ रहा है, बट यू कैन सी बजा के पूरा स्मूथ हो गया। वही पिलर में म्यूजिकल आएगा सर इंस्ट्रूमेंट, वो उधर भी देख सकते हैं, उधर भी आएगा सर। 165 ईयर 1856 फोटोग्राफी बोले ना अलेक्जेंडर जॉन ग्रीन ला, वो फोटोग्राफी में ये ट्री कैप्चर है, अभी भी है ट्री फेशियल। ये ट्री का फेशियल है, लीव्स आने का टाइम में फ्लावर नहीं आएगा, फ्लावर आने का टाइम में लीव्स नहीं आएगा। अभी ओनली फ्लावर का सीजन, ओनली फ्लावर का सीजन अभी। हम्पीमधील सर्वात आकर्षणाचं आणि सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच विजय विठ्ठल टेम्पल. अनेक जण इथे आल्यानंतर फोटो व्हिडिओज काढतात आणि निघून जातात मित्रांनो, पण या विजय विठ्ठल टेम्पलचा इतिहास खरंच खूप मोठा आहे आणि तो देखील महाराष्ट्राशी जोडलेला आहे. आमच्या टूर गाईडने आम्हाला असं सांगितलं की इथे विजय विठ्ठल टेम्पलमध्ये आपल्या विठ्ठलाची मूर्ती होती, पण काही कारणास्तव तिथे हल्ला झाला. या मूर्ती सगळं असं सांगण्यात आलं की इथे कुठल्याच हिंदू धर्मातल्या मूर्तीची पूजा होणार नाही, त्यामुळे इकडची मूर्ती ही सुरक्षित ठेवण्यासाठी इथून महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या पंढरपुरात नेण्यात आली. त्यामुळे तुम्ही गाण्यामध्ये देखील ऐकलं असेल, कानडा राजा माझ्या पंढरीचा, तर कानडा म्हणजेच कन्नडचा राजा माझा विठ्ठल पंढरीचा, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. हे आम्हाला आमच्या टूर गाईडनी सांगितलं. मित्रांनो, तर जस्ट आमचा आता विजय विठ्ठल टेम्पल एक्सप्लोर करून झालेलं आहे. आम्ही इथे एक टूर गाईड हायर केला होता. अनेक लोक इथे येतात, फोटो काढतात, व्हिडिओज काढतात, निघून जातात, पण या छोट्या छोट्या दगडांमध्ये किंवा इथे जसं तुम्ही बघू शकता की अनेक इन्फॉर्मेशन दडलेल्या आहेत. त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त इकडचे टूर गाईडच सांगू शकता. जर तुम्ही इथे येणार असाल तर मित्रांनो एक सजेशन राहील की नक्कीच तुम्ही टूर गाईड घ्या. आमच्याकडनं 4 लोकांसाठी त्यांनी 500 रुपीज चार्ज केले. त्यांनी खूप छान अशी इन्फॉर्मेशन आम्हाला प्रोव्हाइड केली, जे की आम्ही पहिले जाताना बघून गेलो, पण आमचं लक्षच नाही गेलं कारण इथे या सगळ्या गोष्टी आहेत. इन डिटेल नंतर त्यांनी आम्हाला खूप छान असं एक्सप्लेन केलं. तर खरंच तुम्हाला एक सजेशन राहील मित्रांनो, टूर गाईड नक्कीच घ्या इकडे आल्यानंतर.
काय होतंय आणि खूप जवळ जवळ आहे पाणी घालतंय जय कोराकल. सब बोरा बोलते ना राउंड 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 आता ना बोरा पानी हा बोरा वैसे आको वैसे हो गया सर ये पत्थर अच्छा भोराने एवढं झालंय किती वर्षांपासूनच असेल ते एका त्याच्यात नाही होणार. ह्याच्या खालून येणार आहे आता आम्हाला घरच्यांना फोटो पाठवून ठेवलाय सब लोग तो डॉन ये सीधा जा ही नहीं रहा है यहाँ से रिवर राफ्टिंग केली मी हे अशी केलेली का रे गोल फिरायला लागली. ड्रायव्हर नाही मित्रांनो जस्ट आमची आता कोराकल राईड झाली आहे. कोराकल राईडमध्ये आम्हाला एक 45 मिनिट्स त्यांनी फिरवलं आणि 500 रुपीज पर पर्सन आमच्याकडनं त्यांनी चार्जेस घेतले. तुम्ही देखील येणार असाल तर इथे 2 ठिकाणी कोराकल राईड होते. तुंगभद्रा नदीवर देखील होते विठ्ठल टेम्पलच्या बाजूला देखील इथे कोराकल राईड होते आणि दुसऱ्या ठिकाणी सानापूर लेकच्या इथे देखील राईड होते. विरुवक्ष टेम्पलमध्ये प्रसिद्ध तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हम्पीतला डे 2 हा संपलेला आहे. डे 2मध्ये आपण नॉर्थमधले सगळे मंदिर्स आणि साऊथमधले सगळे मंदिर्स ऑलमोस्ट कवर केलेले आहेत. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये म्हटलं होतं की ऑटोवाले किती चार्जेस घेतात हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगेल. तर आम्ही जी ऑटो बुक केली होती त्यांनी आमच्याकडून 2000 रुपीज घेतले. 2000 रुपीजमध्ये त्यांनी आम्हाला नॉर्थमधले सगळे टेम्पल्स साऊथमधले सगळे टेम्पल्स फिरवले. पिकअप प्लस ड्रॉप सर्व्हिस आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केली. आणि जर तुम्हाला ऑटो बुक करायचे असेल तर इथे 3-3.5 रुपये सांगतात. तुम्ही निगोशिएट करा. आम्ही तर 2000 रुपयेच पे केले. जर आम्ही ज्या ऑटोने ट्रॅव्हल केलं त्या ऑटोवाल्यांचा जर तुम्हाला नंबर हवा असेल तर इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊ. त्यांना तुम्ही कॉल करा, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करा, ते नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. तर हम्पी आणि बदामी एक्सप्लोर करून झाल्यानंतर मित्रांनो आपलं तिसरं लोकेशन असणार आहे गोकर्णा. आता आपण इथून रात्री 9च्या बसने जाणार आहे. 9 वाजता बसने बसल्यानंतर ती सकाळी 4 वाजता गोकर्णामध्ये आपल्याला ड्रॉप करणार आहे. तर अशा अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.